नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपण टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी एक्झामिनेशनमधील चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजी या विषयातली काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून घेत आहोत. आजच्या व्हिडिओमधून आपण मानसशास्त्रातील विचार प्रवाह, स्कूल्स ऑफ सायकोलॉजी या विषयाची माहिती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, आपण प्लीज माझे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वांना विनंती करेल, जोपर्यंत आपण डिटेल अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वाचन करत असताना ते समजून घेत असताना आपल्याला ते लक्षात राहत नाही. म्हणून अगोदर डिटेल अभ्यास करा आणि त्याच्यानंतर MCQ सोडवा. आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. तर चला पाहूया डिटेल माहिती स्कूल्स ऑफ सायकोलॉजी याविषयीची. मित्रांनो, मानसशास्त्राची ओळख आपण मागच्या व्हिडिओमधून आपण करून घेतलेली आहे. त्याची धावती थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी करून घेऊया. बोधावस्थेबरोबर अवबोधावस्थाही महत्त्वाची आणि विशाल असते याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमधून आपण घेतली. अवबोधावस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं सिग्मंड फ्राइड यांनी अगोदर मांडलं होतं. आत्मानंतर मन आणि त्याच्यानंतर वर्तन या संकल्पनेला महत्त्व मानसशास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे. पिलसबरी आणि त्यानंतर जॉन बी वॉटसन यांनी मानसशास्त्र हा जाणीवेचा अभ्यासाबरोबर वर्तनाचाही अभ्यास करतं हे असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर 1816 मध्ये हर्बर्ट यांनी मानसशास्त्र नावाचा पहिला ग्रंथ लिहून मानसशास्त्राला तत्वज्ञानापासून वेगळं केलेलं आहे. ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमधून घेतलेली आहे. तर थोडक्यात मानसशास्त्रात विविध विचार प्रवाह त्याच्यानंतर उदयास आलेत. प्रत्येक विचार प्रवाहाची विशिष्ट अशी विचार स्वतःची प्रणाली होती आणि त्यामध्ये काही कमतरताही होत्या. मात्र हे जे काही विचार प्रवाह उदयास आले आणि त्या विचार प्रवाहातून मानसशास्त्राला एक बळकटी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मग हे विचार प्रवाह कोणते त्याची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तर चला पाहूया मानसशास्त्रातील विचार प्रवाह स्कूल्स ऑफ सायकोलॉजी. मित्रांनो, सर्वप्रथम स्कूल्स ऑफ सायकोलॉजी आपण विचार करतो रचनावादाचा, स्ट्रक्चरलिझम. आता हा स्ट्रक्चरलिझम कसा अस्तित्वात आला त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया. जर्मन शास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी रचनावादाला सर्वप्रथम निर्मित केलेली आहे, म्हणून त्यांना रचनावादाचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं विल्यम वुंट यांना. आता 1879 मध्ये लाइप्झिग विद्यापीठात प्रयोगशाळेमध्ये त्यांनी काही प्रयोग केले आणि म्हणूनच त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं विल्यम वुंट यांना. त्यानंतर त्यांनी मानवी मन हा अभ्यासाचा विषय आहे असं सर्वप्रथम मांडलं. म्हणजेच रचनावाद या ठिकाणी मनाला जास्त महत्त्व देत होते, मनाचा अभ्यासाला जास्त महत्त्व देत होतं. एक बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. संवेदन झाल्यानंतर ज्यावेळेस ज्ञानेंद्रियांना संवेदन होतं, संवेदन झाल्यानंतर ज्ञानेंद्रियांकडून प्रतिक्रिया दिल्या जातात. यावरती अनेक प्रयोग रचनावादा मानसशास्त्रज्ञांनी केलेले आहेत आणि त्यातून त्यांनी काही सिद्धांत सुद्धा मांडलेले आहेत. आता त्यांनी जे काही अभ्यास केला तो आत्मनिरीक्षण पद्धतीचा पुरस्कार करून त्यांनी मनाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे व मानवी वर्तन हे वेदना, प्रतिमा व भावना या 3 घटकांनी बनलेले आहे असंही मत रचनावाद्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. वुंट आणि त्याचा जो काही शिष्य होता टिचनेर यांनी मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. आता आपण हा जो अभ्यास केला रचनावाद्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही भर होता तो मनावर होता आणि मानवी वर्तनाला त्यांनी प्राधान्य या ठिकाणी दिले नाही. रचनावाद व्यवहारात उपयुक्त नाही असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञांचेही काही मत होतं, परंतु हळूहळू रचनावाद या ठिकाणी मात्र मागे पडत गेला. म्हणून एक वाद मागे पडत गेल्यानंतर त्याच्या विरोधात किंवा विरोधी मत काही वादांनी या ठिकाणी व्यक्त केलं आणि अशा पद्धतीने वेगवेगळे स्कूल्स ऑफ सायकोलॉजी मानसशास्त्रातले विचार प्रवाह या ठिकाणी उदयास आले. म्हणून सर्वात प्रथम रचनावाद उदयास आला. त्यांनी मनाला अधिक प्राधान्य या ठिकाणी दिलेले दिसून येतं आणि या रचनावादामध्ये 2 व्यक्ती आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, एक विल्यम वुंट आणि त्यांचे शिष्य टिचेनर यांनी खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला एक वैज्ञानिक स्वरूप या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा विचार प्रवाह आहे तो म्हणजे कार्यवाद, फंक्शनलिझम. आता कार्यवादाची माहिती या ठिकाणी घेऊया. विल्यम जेम्स 1842 ते 1910 हा कार्यवादाची निर्मिती म्हणून केली आणि म्हणून त्यांना कार्यवादाचा निर्माता किंवा जनक असं संबोधले जातं. विल्यम जेम्स यांना रचनावादाच्या विरोधातूनच खऱ्या अर्थाने कार्यवादाची निर्मिती झाली आहे. घटना कशी घडली यापेक्षा ती का घडली, त्याच्या मागे काय कारणं आहेत, या गोष्टींना या कार्यवादामध्ये जास्त महत्त्व दिलेले आहे. यातूनच खऱ्या अर्थाने कार्यवादाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्यावर हे जे काही विल्यम जेम्स होते यांच्यावरती डार्विनचा विचारांचा प्रभाव होता.
निसर्गाच्या निवडीसाठी विविध मानसिक प्रक्रिया कराव्या लागतात हे या लोकांना मान्य होतं आणि त्यातूनच कार्यवादाचा उदय या ठिकाणी झालेला दिसून येतो. जॉन ड्यूई असतील, कॅटेल असतील, एंजल असतील यांनी कार्यवादाला विकसित मात्र केलेले आहे. यांचा महत्त्वाचा रोल कार्यवादाच्या विकासामध्ये आपल्याला दिसून येतो. विल्यम जेम्सला मन आणि मेंदू यांचा संबंध मात्र मान्य होता. त्यांनी जाणीवेच्या प्रवाहालाच मन असं संबोधलेलं आहे. कारण सभोवताली जी काही जाणीवेचं प्रवाह आपल्या आजूबाजूला असतं त्याला मन असं संबोधलं आहे विल्यम जेम्स यांनी सर्वप्रथम. सभोवतालच्या परिस्थितीशी व्यक्ती कसं समायोजन करतं किंवा समायोजन करण्यासाठी ज्या क्षमतांचा व्यक्ती उपयोग करते त्याचा अभ्यास खऱ्या अर्थाने मानसशास्त्रात केला गेला पाहिजे असं मत या ठिकाणी या कार्यवादाने व्यक्त केलेलं आहे. कार्याचा अभ्यास मानसशास्त्रात केला जावा असंही त्यांनी मत मांडलेलं आहे आणि म्हणूनच रचनावाद व कार्यवादामुळे मानसशास्त्राच्या विकासाला या ठिकाणी हातभार लागलेला आहे. म्हणून कार्यवाद हा विल्यम जेम्स यांनी सर्वप्रथम मांडला आणि त्याच्यामध्ये भर केलेली जॉन ड्यूई, कॅटेल, एंजल यांनी. परीक्षेमध्ये आपल्याला टीटी मध्ये कार्यवादाचा विषयीचे जे काही व्यक्ती विचारले जातात त्यावेळेस आपल्याला ही व्यक्ती लक्षात राहिली पाहिजे. म्हणजेच कार्यवाद या ठिकाणी रचनावादाच्या विरोधातून उदयास आलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांनी कार्याला जास्त महत्त्व या ठिकाणी दिलेले आहे. हा दुसरा विचार प्रवाह या ठिकाणी होता. तिसरा विचार प्रवाह महत्त्वाचा आहे तो म्हणजे साहचर्यवाद, असोसिएशनिझम. आता साहचर्यवाद कसा उदयास आला आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे, तात्विक काय भूमिका आहे ती आपण या ठिकाणी समजून घ्या. साहचर्यवादाची मूळ संकल्पना अरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्त्याची होती. जेम्स व जॉन मिल यांनी खोल अशी कल्पना या ठिकाणी सर्वप्रथम मांडलेली दिसून येते. त्यानंतर जॉन लॉक, जॉर्ज बर्कले, थॉमस हॉब्स इत्यादी विचारवंत होऊन गेले. त्यांनी सुद्धा आपल्या विचार मांडून आधुनिक साहचर्यवाद या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. त्यानंतर एबिंगहॉस, E.L. थॉर्नडाईक व इव्हान पावलॉव यांना सुद्धा साहचर्यवादाचे खरे प्रणेते म्हणून सुद्धा मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. संवेदनाच्या सहयोगाने किंवा साहचर्याने मनाच्या विविध अवस्था तयार होतात म्हणून साहचर्य प्रक्रियेचा अभ्यास या ठिकाणी केला जावा असं मत या साहचर्यवादांनी सर्वप्रथम मांडलेलं आहे. कारण संवेदनाच्या सहयोगानेच ज्यावेळेस आपण संवेदना आपल्याला होतात त्या ज्या काही संवेदना होतात त्या विशिष्ट साहचर्याने मनाच्या विविध अवस्था तयार होत असतात असं मत या ठिकाणी यांनी मांडलेलं आहे. म्हणून स्मरण साहचर्य, कल्पनांचे साहचर्य प्रस्थापित होत असते असं साहचर्यवादांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. बघा, एखादी गोष्ट आपल्याला आठवली तर ती का आठवते, त्याच्याशी रिलेटेड एखादी दुसरी गोष्ट आठवली की दुसरी गोष्ट आपल्याला ती बाब आपल्याला लगेच आठवत असते. म्हणजे आपल्या कल्पनातून काही साहचर्य प्रस्थापित होत असतात असं साहचर्यवादांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. साहचर्य प्रस्थापनेचे विविध नियम, विविध तत्वे या साहचर्यवाद्यांनी मांडलेले आहेत. प्रायोगिक व अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर करून अनेक प्रयोगातून अध्ययनाच्या बाबतीत उपपत्ती सुद्धा साहचर्यवादांनी मांडून साहचर्यवाद कसा प्रस्थापित होतो याचे प्रयोगातून त्यांनी सिद्ध केलेले आहे. म्हणून हा विचार प्रवाह सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे मानसशास्त्रामध्ये. या विचार प्रवाहामुळे मानसशास्त्राला एक अधिक शास्त्राचा दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा वाद येतो तो म्हणजे मनोविश्लेषणवाद, सायको ॲनालिटिकल स्कूल. आता सायको ॲनालिटिकल स्कूल आपण या ठिकाणी त्याची माहिती घेऊया. यामध्ये प्रत्यक्ष उपयोजनावरती भर दिलेला आहे किंवा प्रत्यक्ष उपयोजन भर देऊन उदयास आलेला हा एक महत्त्वाचा वाद आहे किंवा विचारसरणी आहे, स्कूल ऑफ सायकोलॉजी आहे. यामध्ये मानसिक शारीरिक विकृतीच्या चिकित्सेतून हा वाद उदयास आलेला आहे. कारण कुठलीही या ठिकाणी जो काही शारीरिक चिकित्सा केली जाते, मानसिक चिकित्सा केली जाते किंवा मानसिक आजार ज्यावेळेस व्यक्तीला लागतात त्याची चिकित्सा ज्यावेळेस केली जातो त्या चिकित्सा करत असताना त्यातून हा वाद उदयास आलेला दिसून येतो. या वादाचा जनक जीवशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांना मानलं जातं. कारण त्यानंतर अल्फ्रेड ॲडलर आणि त्यानंतर कार्ल युंग यांनी सुद्धा अधिक समृद्ध या वादाला केलेला आहे, या विचारसरणीला केलेली आपल्याला दिसून येते. मज्जारोगाचे जे काही मूळ असतं ते शारीरिक मानणारा पॅरिस संप्रदाय होता, त्याचबरोबर मानसिक मानणारा नॅन्सी संप्रदाय होता. या दोन्ही संमोहनांचा वापर करताना दिसून येत होता. कारण काही मज्जारोगांचे जे काही मूळ आहेत ते शरीरामध्ये असतं असं संबोधणारा जो काही संप्रदाय होता त्याला पॅरिस संप्रदाय म्हटलं जातं. त्याचबरोबर जे काही मज्जारोगांचे किंवा जे काही मानसिक जे काही व्याधी आहेत ती मानसिक
ते असतं असं मानणारा हा नॅन्सी संप्रदाय होता. परंतु या दोघं संप्रदायांनी मात्र संमोहनाचा वापर करून या ठिकाणी या दोषाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी चिकित्सा त्यांनी केल्या असल्यामुळे ह्या चिकित्सेतूनच खऱ्या अर्थाने मनोविश्लेषणवादाची निर्मिती या ठिकाणी झालेली दिसून येते. आता जी काही मनोरचना असते, या मनोरचनेतून होणाऱ्या मानसिक क्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. कुठल्याही रोगाचे जर मूळ आपल्याला शोधायचं असेल तर त्या भूतकाळामध्ये किंवा भूतकाळात घडलेल्या घटनेत असते, म्हणून त्याचे विश्लेषण करणं गरजेचे असतं असं मनोविश्लेषणवादाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बघा, एखाद्याला काही एखादा मानसिक आजार झाला असेल तर त्याच्या भूतकाळामध्ये काही घटना घडलेल्या असतात, त्याचा तो परिणाम असतो, त्याचा तो परिपाक असतो असं मनोविश्लेषणवाद या ठिकाणी सांगतं. म्हणून त्या घटनांचं विश्लेषण चिकित्सा करूनच आपल्याला तो आजार दूर करता येऊ शकतो, ही विचारसरणी मनोविश्लेषणवादाची या ठिकाणी दिसून येते. उपचार पद्धती, संमोहन, मनोविरेचन, मुक्त साहचर्य, स्वप्न विश्लेषण, बाल्यमीमांसा इत्यादी पद्धती या ठिकाणी या मनोविश्लेषणवादामध्ये केल्या जातात. बोधावस्था व अबोधावस्था ह्या दोन घटक व स्तर या ठिकाणी मानलेले आहेत. त्याचबरोबर अबोध प्रेरक, मानसिक कार्यकारकता, कामुकता, अहम प्रवृत्ती व कामचेतना, आत्मप्रीती इत्यादी घटनांना सुद्धा या ठिकाणी महत्त्व दिलं जातं किंवा त्यांचं विश्लेषण या ठिकाणी करून या मनोविश्लेषणवादाची चिकित्सा या ठिकाणी केली जात असते. जीवन व मरण प्रवृत्ती व मनोरचना इत्यादी ज्या काही संकल्पना आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त केले गेलेल्या आहेत. फ्राईडने मात्र कामचेतनेला महत्त्व दिलेलं आहे. ॲडलरने मात्र सत्ता व श्रेष्ठत्व याला महत्त्व दिलेलं आहे आणि कार्ल युगने मात्र जीवन इच्छाला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. म्हणून मनोविश्लेषणाच्या वादामध्ये फ्राईड, ॲडलर, कार्ल युग या तिघांचं भर घातलेले. मात्र फ्राईड हा कामचेतनेला महत्त्व देतो. कामचेतनेतूनच खऱ्या अर्थाने या मानसिक विकृती येत असते असं फ्राईड या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर ॲडलर काय म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला सत्ता आणि श्रेष्ठत्व प्राप्त करायचं असतं, त्याच्या वर्चस्वातूनच खऱ्या अर्थाने त्याचं विश्लेषण होऊ शकतं असं मत त्याने मांडलं. आणि कार्ल युग मात्र जीवनामध्ये काही इच्छा असतात, त्या इच्छेतूनच व्यक्ती काही गोष्टी करत असतो, मनोरचना करत असतो. म्हणून ॲडलर कार्ल युग यांनी जीवन इच्छेला महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. असं मनोविश्लेषणवाद स्कूल ऑफ सायकोलॉजी या ठिकाणी विचार प्रवाह या ठिकाणी आलेला आहे किंवा त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पुढचा विचार प्रवाह आहे तो म्हणजे हेतुवाद, पर्पोसिव्हिजम. आता पर्पोसिव्हिजम मध्ये काय असतं, 1908 मध्ये मॅकडुगल यांनी या विचारधारेला जन्म दिलेला आहे. त्यांनी प्रत्येक बाबीच्या मागे हेतू काय आहे यातूनच या हेतुवादाचा उगम झालेला आहे की प्रत्येक गोष्ट जी घडत असते, मग ते कुठलंही वर्तन असो, त्याच्या मागे हेतू काय किंवा मनाच्या ज्या काही विचार प्रक्रिया चाललेल्या असतात त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो. हा हेतू तूनच म्हणजे त्या शोधण्याच्या हेतूतूनच हा हेतुवाद या ठिकाणी निर्मित केलेला आहे 1908 मध्ये मॅकडुगल यांनी. आता मानवी वर्तन व मानसिक क्रिया याच्या मागे विशिष्ट असा हेतू असतो असं कार्यवादाचा विस्तार म्हणून या हेतुवादाकडे सुद्धा पाहिलं जात असतं. म्हणजे कार्यवाद आपण जो बघितला त्याचं विस्तार रूप म्हणून हेतुवादकडे पाहिलं जातं. कारण प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक बाब घडत असताना त्याच्या मागे हेतू असतो, कोणतीही मानसिक क्रिया घडत असताना त्याच्या मागे विशिष्ट असा हेतू असतो असं हेतुवाद या ठिकाणी म्हणतो. आता मॅकडुगलने सहज प्रवृत्तीचा सिद्धांत सुद्धा या ठिकाणी मांडलेला आहे आणि या सिद्धांतातून मानवी वर्तनामागील प्रेरणा म्हणजे सहज प्रवृत्ती असंही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणून या नैसर्गिकरित्या जन्माने मिळतात असं सुद्धा हेतुवादाने किंवा मॅकडुगलने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आंतरिक प्रेरणा व वर्तनामागील जी काही ऊर्जा असतात त्या ऊर्जा कुठल्याही हेतूला किंवा कोणत्याही मानसिक क्रियाला कारणीभूत असतात. प्रत्येकाला काही आंतरिक प्रेरणा जर मिळाली एखादं वर्तन करायची ती व्यक्ती करत असते. म्हणजे काही ना काही वर्तनामागे काही ऊर्जा असतात आणि ह्या ऊर्जा खऱ्या अर्थाने एखादं मानसिक क्रिया घडण्यासाठी किंवा एखादं वर्तन घडण्यासाठी कार्यप्रवृत्त करत असतात. म्हणजे त्याच्या मागे तो हेतू असतो असं या हेतुवाद या ठिकाणी म्हणतो. अनुवंशाच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या पिढीत काही गोष्टी संक्रमित होत असतात असंही हेतुवाद या ठिकाणी मानतो. सहज प्रवृत्तीऐवजी सहज भिनिवेश, स्थिर भाव, सहजाभिनिवेशांचे उदात्तीकरण इत्यादीसाठी सुद्धा हेतू असतो किंवा हेतूसाठी हे प्रेरक असतात असं हेतुवाद या ठिकाणी व्यक्त करतो किंवा स्पष्ट करतो.
निरीक्षण आणि अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर हेतुवादामध्ये केला जात असतो. असा हा महत्वाचा विचार प्रवाह म्हणून हेतुवाद या ठिकाणी आलेला आहे, ज्याने कुठल्याही गोष्टी घडण्यामागे हेतूला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पुढचा विचार प्रवाह आहे वर्तनवाद, बिहेवियरिझम. आता बिहेवियरिझम काय आहे तर ते समजून घेऊया. सर्वप्रथम जे.बी. वॉटसन 1878 ते 1958 मध्ये यांना वर्तनवादाचा जनक असं संबोधलं जातं. जे.बी. वॉटसन यांनीच सांगितलेलं आहे, माझ्याकडे तुम्ही एक लहान मूल द्या, त्याला तुम्हाला जसं घडवायचं असेल, त्याच्यात जे वर्तन तुम्हाला अपेक्षित असेल मी त्याच्या बदल करून दाखवेल, असंही मत यांनी मांडलेलं. म्हणजे वर्तनाला किती महत्त्व देतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सायकोलॉजिकल रिव्ह्यू या ग्रंथात त्यांनी वर्तनवाद लेख लिहिला व त्यातूनच हा वाद किंवा हा विचार प्रवाह उदयास आलेला आहे. सायकोलॉजिकल रिव्ह्यू या ग्रंथातूनच मन, बोधावस्था, अबोध अवस्था, जाणीवांचा अभ्यास हे अभ्यास विषय त्यांनी मान्य केले, त्यांना मान्य न होते म्हणून मनाला, बोधावस्थेला, अबोधावस्थेला किंवा जाणीवेचा अभ्यास त्यांच्या या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं नाही, तर त्यांनी वर्तनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणून वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे, त्याचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करूनच खऱ्या अर्थाने त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणून वर्तनवाद वर्तनाला जास्त महत्त्व देतं, मन, बोधावस्था, अबोधावस्था किंवा जाणीवेचा अभ्यास याला ते महत्त्व देत नाही. वर्तन हे दृश्य व मापनीय आहे, यालाच वर्तनवाद असे म्हणतात. त्यांनी 1914 मध्ये वर्तन नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला आणि त्याच्यात वर्तनाविषयी त्यांनी एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे. पावलाव, थॉर्नडाईक, हल, स्किनर, टॉलमन यांनी सुद्धा प्राण्यांवरती काही प्रयोग केले व वर्तनाचे निष्कर्ष त्यांनी मांडलेले आहेत. या निष्कर्षातूनच खऱ्या अर्थाने वर्तनवाद सुद्धा बळकटीस आलेला आहे. उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच वर्तन, त्याचे विभाजन करून आपल्याला निष्कर्ष काढता येतात असंही मत वर्तनवादांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मग थोडक्यात वर्तनवाद या ठिकाणी वर्तनवादाला महत्त्व देतो आणि त्यातूनच हा महत्त्वाचा विचार प्रवाह या ठिकाणी उदयास आलेला आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी या वर्तनावरती प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. पुढचा विचार प्रवाह आहे तो म्हणजे समष्टीवाद, जेस्टलिझम. आता समष्टीवाद काय आहे? सर्वप्रथम वर्धायमर, कोलर व कोपका यांनी समष्टीवाद या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यातल्या त्यात सर्वप्रथम वर्धायमरला ही कल्पना सुचली व त्यास समष्टीवादाचा जनक सुद्धा संबोधलं जातं. त्यानंतर गेस्टॉल म्हणजे समष्टी, म्हणजे संपूर्ण. आपल्या वेदना जे काही इंद्रिय आहेत त्यांच्यामुळे आपल्याला सभोवतालच्या उद्दीपकांचं एक संवेदन प्राप्त होत असते आणि त्यातूनच आपल्याला संवेदनेतूनच आपल्याला ज्ञान प्राप्ती होत असते. मग ज्ञानात संवेदनेबरोबर मनही काही भार टाकत असतं. यामुळे दृष्टीपटलावर जी आकृती पडते त्यापेक्षा वेगळं संवेदन आपल्याला होत असतं असं समष्टीवादांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कारण आपण एखादं चित्र पाहिल्यानंतर आपण त्याचा जो अर्थ लावतो तो अर्थ लावत असताना त्याच्यामध्ये मनाची तितकीच महत्त्वाची भूमिका असते असं या ठिकाणी समष्टीवाद या ठिकाणी म्हणतात. म्हणून लहान लहान भागाच्या बेरजेपेक्षा संपूर्ण रचना समग्रपणे समजून घेतली पाहिजे असं समष्टीवाद या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणून उद्दीपकाकडे मनातील विचारानुसार संवेदन होते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होत असते. म्हणजे मनाची जशी ठेवण असेल तसंच आपल्याला उद्दीपकाकडनं अर्थ प्राप्त होत असतो असंच या ठिकाणी समिष्टवाद, जेस्टलिझम या ठिकाणी म्हणतो. द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स या तत्वावर खऱ्या अर्थाने समष्टीवाद, जेस्टलिझम या ठिकाणी अवलंबलेला आहे. म्हणजे द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स, म्हणजे कुठल्याही भागाकडे आपण ज्यावेळेस लक्ष देतो तर त्या भागापेक्षा ते संपूर्ण आकृती किंवा संपूर्ण बाब ही त्या ठिकाणी महत्त्वाची असते, कारण त्यातनं अधिक माहिती आपल्याला प्राप्त होत असते असं समष्टीवाद या ठिकाणी म्हणतो. म्हणून समष्टीवाद्यांना वर्तनवाद मान्य असला तरी मात्र त्यांची भूमिका थोडीशी वेगळी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. असा समष्टीवाद विचार प्रवाह स्कूल ऑफ सायकोलॉजी आपल्याला मानसशास्त्रामध्ये उदयास आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा स्कूल ऑफ सायकोलॉजी विचार प्रवाह आला तो म्हणजे बोधात्मक, कॉग्निटिव्ह. आता कॉग्निटिव्ह ही जी काही विचार प्रवाह होता या विचार प्रवाहानुसार व्यक्ती माहिती ग्रहण करतात, ती साठवतात आणि योग्य वेळी पुन्हा ती आठवतात. असं प्रत्येक टप्प्यात ती व्यक्ती सक्रियपणे ही माहितीची आठवण, साठवणूक, आठवणूक ही करत असते असं हा विचार प्रवाह या ठिकाणी मानतो. व्यक्ती सभोवतालची परिस्थिती कशी समजून घेते, त्या परिस्थितीत ती कशी प्रतिक्रिया देते
याला मानसशास्त्रज्ञ महत्त्व देतात, बोधात्मक मानसशास्त्र महत्त्व देतात. यात अनेक विचार प्रक्रिया, स्मरण, संवेदन या सगळ्यांचा अभ्यास मात्र या ठिकाणी केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर सैनिकांनी तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि त्यांना प्रशिक्षण द्यावे ही समस्या सोडवण्यासाठी डोनाल्ड ब्रॉडबेंड यांनी ही उपपत्ती मांडलेली सर्वप्रथम आपल्याला दिसून येते. मग ॲलन न्यूवेल, हर्बर्ट सायमन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सुद्धा पुढे मांडलेली आहे. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अत्यंत महत्त्व या संगणकाच्या युगामध्ये आलेलं आहे. म्हणून बोधात्मक कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. व्यक्तीला संगणकाशी तुलना या ठिकाणी केली गेली. यातूनच बोधात्मक मानसशास्त्राच्या कार्याला सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. जसं संगणक माहिती साठवतं, जेव्हा जेव्हा त्याची गरज असते ती आपल्याला प्राप्त होते, त्याच्यावरती आपण संस्कार करतो, अगदी त्याच प्रकारे माणसाची ही स्मरणशक्ती तशीच असते. अशी तुलना करून बोधात्मक मानसशास्त्राच्या कार्याला या ठिकाणी प्रेरणा मिळालेली दिसून येते. 1959 मध्ये नोम चॉम्स्की यांनी बौद्धिक वादाविषयी मत मांडले. निस्सेर यांनी 1967 मध्ये कॉग्निटिव्ह सायकोलॉजी हे पुस्तक लिहून संकल्पना या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. यांच्या प्रयत्नातूनच खऱ्या अर्थाने हा विचार प्रवाह सुद्धा अगदी उदयास आला आणि त्याचा सुद्धा विकास झालेला आहे. म्हणून मानसशास्त्रातला हा महत्त्वाचा आपल्याला विचार प्रवाह या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण जे काही विचार प्रवाह या ठिकाणी बघितले त्याचा एक दृष्टिक्षेप या ठिकाणी पाहूया. पहिला विचार प्रवाह आपण पाहिला रचनावाद, स्ट्रक्चरलिझम 1879 मध्ये, परंतु शास्त्रीय स्वरूप व नामनिर्देशन अमेरिकेत याला प्राप्त झाले 1898 मध्ये. वुंट विल्यम आणि टिचेनर ई.बी. हे प्रमुख अभ्यासक या वादाचे होते, या विचार प्रवाहाचे होते. यांनी बोधावस्था, अनुभव व संवेदन हा त्यांचा मुख्य अभ्यास विषय असला पाहिजे असं मानसशास्त्रामध्ये असं त्यांनी मांडलं. मुख्यत्वे करून प्रायोगिक पद्धती आणि पूरक म्हणून अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर रचनावादांनी अभ्यासासाठी केलेला दिसून येतो. आता कार्यवाद आपण बघितला 1898 पूर्वी अस्तित्वात, परंतु शास्त्रीय स्वरूप त्याला 1898 मध्ये अमेरिकेत प्राप्त झालेले दिसून येतं. प्रमुख अभ्यासक होते विल्यम जेम्स, जॉन डोई, एंजेल, जे.आर. वुडवर्थ, आर.एस. वुडवर्थ आर.एस. यांनी खऱ्या अर्थाने याचा प्रमुख अभ्यासक म्हणून आपण यांचं नाव घेतो. जाणीवांचा आणि अध्ययनात्मक वर्तनाचा अभ्यास खऱ्या अर्थाने या विचार प्रवाहाने केलेला दिसून येतो. निरीक्षण, आंतरनिरीक्षण या अभ्यास पद्धतींचा वापर कार्यवादाने केलेला आहे. तिसराच आपण वाद बघितला साहचर्यवाद. 1898 मध्ये अमेरिकामध्ये याचा उदय झाला. 1903 मध्ये रशियामध्ये याचे अभ्यास केला गेला. थॉर्नडाईक ई.एल. आणि पावलॉव आय.पी. हे प्रमुख अभ्यासक या साहचर्यवादाचे होते. त्यांनी कल्पनांचे साहचर्य हा अभ्यासाचा मुख्य विषय म्हणून मानसशास्त्रामध्ये विचार केला. त्यांनी प्रायोगिक आणि अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर करून मानसशास्त्रामध्ये याच्यावरती अनेक प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर मनोविश्लेषणवाद आपण बघितला. याचा उगम 1900 मध्ये ऑस्ट्रियामध्ये झालेला दिसून येतो. सिग्मंड फ्राईड, अल्फ्रेड ॲडलर आणि कार्ल युंग हे प्रमुख अभ्यासक या वादाचे, या विचारसरणीचे होते. त्यांनी अबोधावस्था, मानसिक प्रक्रिया, मनोविकृती, व्यक्तिमत्व यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. यांनी रोगाचे निदान, चिकित्सा या अभ्यास पद्धतीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर हेतुवाद आला, पर्पोसिव्हिझम. 1908 मध्ये अमेरिकेत याचा उदय झाला. विल्यम मॅकडुगल हे प्रमुख अभ्यासक या हेतुवादाचे होते. त्यांनी सहज प्रवृत्त वर्तन, स्थिर भाव, वर्तन क्रिया याला महत्त्व दिलेले दिसून येतं. निरीक्षण आणि अंतर्निरीक्षणाला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेले या अभ्यास पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर वर्तनवाद आला 1912 मध्ये अमेरिकेमध्ये. वॉटसन, जेबी आणि थॉर्नडाईक, पावलॉव, स्किनर हे प्रमुख अभ्यासक या वादाचे होते, या विचारसरणीचे होते. त्यांनी चेतक प्रतिसाद, प्राणी वर्तन, वर्तन प्रक्रिया ह्या मुख्य अभ्यास विषय असावेत असं त्यांनी मत या ठिकाणी मांडलं आणि त्यांचा अभ्यास त्यांनी केलेला दिसून येतो. त्यांनी निरीक्षण आणि प्रायोगिक पद्धतीच्या अभ्यास पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो. समष्टीवाद त्याच्यानंतर 1912 मध्ये जर्मनीत त्याचा उदय झाला. वर्धायमर, कॉप्का आणि कोलर हे प्रमुख अभ्यासक या ठिकाणी समष्टीवादाचे होते. त्यांनी अवबोधन, स्मरण, संवेदन हे अभ्यासाचे मुख्य विषय असले पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं.
आंतरनिरीक्षण आणि निरीक्षण पद्धतीचा वापर या ठिकाणी त्यांनी केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर शेवटचा जो काही वाद आहे होता आपण बघितला विचारसरणी बोधात्मक, त्या 1959 व 1967 मध्ये उदयास आली. यामध्ये निसेर, सिग्मंड फ्राईड, ॲडलर, हॉर्न जे काही हॉर्ने हे जे काही होते हे प्रमुख अभ्यासक होते. विचार आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी मुख्य अभ्यास विषय म्हणून त्यांनी विचारात घेतला. त्यांनी माहिती प्रक्रियाकरण ही अभ्यास पद्धती या ठिकाणी वापरलेली दिसून येते. हे जे काही विचार प्रवाह मित्रांनो आपण बघितले, या विचार प्रवाहांवरती नक्कीच आपल्याला 2-3 प्रश्न आपल्याला टीईटी आणि सीटीईटी एक्झाममध्ये आलेले दिसून येतात. या सगळ्या वादांचा जर तुम्ही कोण अभ्यास विषयक होता, त्यांचा उदय कुठं झाला आणि त्यांनी कोणत्या अभ्यास विषय म्हणून कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे, हे जर आपल्याला एकदाच लक्षात आलं तर आपल्याला कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर आपण त्याचं नक्कीच उत्तर देऊ शकाल. जे काही प्रेझेंटेशन आपल्याला सादर केले यासाठी या संदर्भ पुस्तकांसंदर्भ घेतला आहे. आपण वेळात वेळ काढून आपण माझं यूट्यूब चॅनल बघितलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण ही डिटेल माहिती अभ्यासल्यानंतर पुढचा व्हिडिओ जो येईल तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा असेल, त्याची माहिती हे अभ्यास केल्यानंतर ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर तुम्ही सोडवले तर डेफिनेटली आपल्याला हे जे काही विचार प्रवाह यांची आकलन होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.